लोहा तालुक्यातील कोष्टवाडी परिसरात संत बाळूमामा यांचा पालखी सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। एकादशी असल्यामुळे उपस्थित भाविकांना भगराचा महाप्रसाद करण्यात आला होता। या भगराची एक्सपायरी तारीख संपली असल्यामुळे जवळपास 2500 लोकांना विषबाधा झाली आहे। या विषबाधेमुळे एकच खळबळ उडाली असून सावरगाव, कोष्टवाडी, हरणवाडी, पेंडू, सादलापूरसह परिसरातील अन्य गावातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। विषबाधा झालेल्या सर्व लोकांना नांदेड, लोहा, अहमदपूर, कंधार येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे दिल्लीला असल्याने त्यांनी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज केल्याची माहिती हिंदवी बाणाला दिली आहे। प्रतिनिधी बोला। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामध्ये कोष्टवाडी या गावात अन्नातून विष बाधा झाल्याची फार मोठी घटना घडलेली आहे। त्या संदर्भात आपण काय उपाययोजना, काय सूचना केलेल्या? मला सकाळी पहाटे 5 वाजता नगरपालिकेचे उपाध्यक्ष दत्ता वाले आणि संपत्ती भाव यांचा फोन आला की बाळूमामाचा असा धार्मिक कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमामध्ये लोकांनी भगर खाली, त्या भगर खाण्यामधून ती भगर बहुतेक जुनी असावी, त्याच्यातून विषबाधा झाला आणि जवळपास 1500 लोक हे दवाखान्यामध्ये आणताय। मग मी लगेच डॉक्टरांना फोन केला, लोह्याला डीनला फोन केला, सिव्हिल सर्जनला फोन केला आणि त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची आणि ट्रीटमेंट करायची। आज जवळपास 500 पेशंट विष्णुपुरीला आहे, 150 ते 200 लोह्यामध्ये आहे, 150 नांदेडला आहे। परंतु असं त्याच्यामध्ये फार सिरियस कोणी नाहीये। सर्वांना चक्कर येणे, उलटी होणे, थंडी वाजणे असे प्रकार आहे। औषधीच्या संदर्भामध्ये औषधीची कुठेही कमतरता नाही। मी त्यांना बोललो सिव्हिल सर्जनला, औषधीची कमतरता असेल तर मी खाजगी एजन्सीला टाकतो, पण त्यांनी सांगितलं औषधीची कमतरता नाहीये आणि पेशंट सिरियस नाही, पण अशा पद्धतीचा प्रकार होतोय। निश्चित परमेश्वराने प्रार्थना राहील की याच्यातून जे घडलंय तेच खूप वाईट घडलंय, याच्यापेक्षा काही घडू नये। परंतु आरोग्य खातं पूर्ण लक्ष ठेवून त्याच्यावर आहे। मी आता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पण सांगणार आहे की तुमची 3 तिथं गावामध्ये कॅम्प लावायला, ताबडतोब कॅम्प लागेल। शिव मॅडमचं माझं आत्ताच बोलणं झालं आणि मॅडमने सांगितलं की त्या गावात कॅम्प लावतो। अशा पद्धतीची उपाययोजना करण्याच्या संदर्भात मी दिल्लीला अधिवेशन सुरू असल्यामुळे दिल्लीत आहे। मला ही बातमी दिल्लीत सकाळीच कळली आणि पहाटे कळली, त्याच्यामुळे आता सगळं मी याच्यामध्ये आहे आणि नक्की याच्यातून पुढची घटना काही घडणार नाही याची काळजी घेऊ आणि सर्वांना ट्रीटमेंट करू।